नमस्कार, मी संकेत आवटे. आज आपल्यासोबत आहेत सिद्धांत दगडे. सो काय प्लॅन आहे यंग एजमध्ये, कशा प्रकारे त्यांनी स्वप्न बघितली, छोटी गुंतवणूक करून सुद्धा एक चांगलं स्वप्न, आनंदी राहण्याचं, फॅमिली सोबत राहण्याचं कसं यांचं स्वप्न आहे हे डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. पण चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण मला खात्री आहे हा पॉडकास्ट बघितल्यानंतर ना तुम्ही आनंदाने याला लाईक कराल. ओके, बोला, कसे आहात? ठीक आहे सर. सगळं ठीक चालू आहे? ओके सर. ओके, बढिया. तुमच्याच फॉर्मची वाट पाहतो सर. ओके, थँक्यू. सांगताय जर आम्हाला तुमची बॅकग्राऊंड, कसं काय चालू आहे, काय करताय? सर, आम्ही सध्या फॅमिलीमध्ये आम्ही 4 जण राहतो. आई वडील, मी आणि वाईफ. आता सध्या 4च आहे. फॅमिली प्लॅनिंग 1 वर्षानंतर केलंय सर आम्ही. माझे 6 महिन्यापूर्वी लग्न झाले सर, जून मध्ये. आता 6 महिन्यापूर्वी लग्न झालंय, न्यूली मॅरिड? हो, जून मध्ये. अरे वा, कसं सुरू आहे मॅरिड लाईफ? ठीक आहे सर. ओके, चांगली चालली सर. ओके, ग्रेट ग्रेट. वाईफ काय करतात? नाही, घरीच असतात सर. हाऊसवाईफ? शिक्षण जास्त नाही झालं, हाऊसवाईफ. ग्रेट. तुम्ही काय करताय? मी सर एक मल्टीस्टेट बँकेमध्ये कामाला आहे. ऍव्हरेज 20,000 रुपये सॅलरी मला तिथे. सो आता तुम्हाला 20,000 सॅलरी आहे. वडील काय करतात? वडील 20 शेळी आहेत. शेळीपालन त्यांचं, म्हणजे पारंपरिक पद्धतीने शेळीपालन चालू. अरे वा. शेती आहे? शेती आहे सर, 3 एकर शेती आहे. बागायती पूर्ण प्युअर. ग्रेट. काय बनतं शेतीमध्ये, काय पिकवताय? आता सर फ्लाऊस, कोबी, कांदे आहेत. बाय द वे, राहताय कुठे तुम्ही? पुरंदर तालुका सर, निरा या गावाच्या जवळ. थोपटेवाडी गाव आहे, तिथे राहतो. पुरंदर तालुका. छोटं गाव आहे? पुण्याच्या जवळ. हो, छोटं गाव आहे, खेडेगाव आहे सर. किती लोकसंख्या आहे? लोकसंख्या सर मोठी आहे तशी. गाव मोठं आहे पिंपरे म्हणून, पण आम्ही एक छोट्याशा वस्तीवरती राहतो, थोपटेवाडी या वार्ड नंबर 3 मध्ये. छोटंच गाव आहे. एक 100-2,000 लोकसंख्या असते. ग्रेट, परफेक्ट. आणि तुम्ही जे जॉब करताय पतसंस्थेमध्ये, ती तिथंच आहे? नाही सर, इथून एक 10 किलोमीटर आहे, सातारा जिल्ह्यामध्ये आहे, लोणंद या गावामध्ये. बर बर. 10-11 किलोमीटर आहे इथून. बढिया. ओके. सो कमवणारे लोक तुमचे वडील आणि तुम्ही? हो, आईचा? माझे वडील, मी आणि आई. ग्रेट. 3 जण आहे कमवते. ग्रेट ग्रेट ग्रेट. सो परंपरागत मेंढीपालन व्यवसाय जो धनगर समाज करतो त्या प्रकारे? हो, आम्ही धनगरच आहे सर. अरे, आमचा पारंपरिक बिझनेस आहे आता. ओके ओके. सो मी एक गोष्ट ऐकली बरं का, धनगर समाजाचं कॅश फ्लो चांगला असतो. खरे आहे का गोष्ट? आता थोडी खरे पण म्हणता येईल. त्याला अपवाद पण आहेत ना सर, प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात, बरोबर आहे. पण बऱ्या प्रमाणात आम्ही ऐकतोय, म्हणजे स्पेशली बाळूमामा आमच्या घरी वगैरे यायचे बरं का. त्यामुळे तिकडे आमचे कॉन्टॅक्ट खूप चांगले आहेत. म्हणजे बाळूमामांचं आमच्या घरी येणं जाणं होतं. इव्हन त्यांच्या पुस्तकात सुद्धा माझ्या आजोबांचं नाव वगैरे तुम्हाला दिसेल. आमच्या शेतामध्ये येणं जाणं असायचं. त्यामुळे आम्ही सुद्धा बाळूमामाच्या दर्शनासाठी वगैरे जात असतो. त्यामुळे बऱ्या प्रमाणात धनगर समाजाशी कनेक्ट खूप चांगला आहे माझा. सो कॅश मॅनेजमेंट आणि हे खूप चांगलं असतं. म्हणजे कमाईच्या बऱ्या प्रमाणात व्यवस्थित खर्च करत सेव्हिंग चांगल्या होत असतात. सो ते एक म्हणतो ना आपण की काही गोष्टी ब्लडमध्ये पण लागतात बरं का. म्हणजे आपल्या रक्तातच नाहीत त्या गोष्टी, थोडंसं नंतर ते जमवणं कठीण जातं. पण आता तुम्हाला होय. सो जर आपण आता काही इन्व्हेस्टमेंटचं चांगलं प्लॅन करतोय आणि ज्या गोष्टी आपण पुढे जाऊन आता प्लॅन करणार आहोत त्या इझिली आपल्याला पुढे जाऊन मेंटेन करता येतील. बऱ्याच लोकांना ते मेंटेन करून जाते, कारण सेव्हिंग काही लोकांच्या रक्तातच नसतं की आलेला पैसा संपवायचा, एवढंच डोक्यात असतं. सो काहीच हरकत नाही. सो ऍव्हरेज आपला इन्कम तुम्ही तुमचा सांगितला 20,000, बरोबर. सो शेळीपालन जे आपण करतोय आता, आपला व्यवसाय वडील करतात, त्यामध्ये तुम्ही काही इन्व्हॉल्ड असता की सगळं वडीलच मॅनेज करतात? नाही, मी पण असतो इन्व्हॉल्व. मी सकाळी 10ला जातो कामावरती, तोपर्यंत 9:30 पर्यंत ते माझं चालू असते, त्यांना जरा मदत करणं इकडे तिकडे. त्याच्यामधून एक आम्हाला वार्षिक 1.5 लाख रुपये इन्कम भेटतो.
अरे वा, ओके. आणि वडिलांचं एज काय आहे? वडिलांचं एज सर जास्त आहे सर, एक 63-64च्या आसपास एज आहे वडिलांचं. वा, ओके. आणि तुमचं एज? माझं 25 आहे सर आता, कारण आता 25 कम्प्लीट नोव्हेंबर मध्ये झाले, आता 26 रनिंग आहे. अरे वा, ग्रेट. सुरुवात चांगली आहे, लग्न वगैरे वेळेत झालंय, परफेक्ट सुरुवात आहे. ओके, ठीक आहे. शेतीमधून उत्पन्न वेगळं आहे? हो सर, शेतीमधून एक साधारणतः 2-2.5, जास्त झालं तर 3 लाख रुपये इन्कम होतो इयरली. 3 लाख चांगलं उत्पन्न भेटलं 3 लाख. हो, ओके, ग्रेट. सो 4-4.5 लाख रुपये तुमच्या बिझनेसमधून तुमचा इन्कम होतो असं आपण मानूयात, बरोबर? हो, ठीक आहे. हो, बरोबर आणि सर. 2.5-1 लाख रुपये तुमची सॅलरी येते. सो हो, बरोबर. ओव्हरऑल 7 लाख रुपये तुमचा फॅमिली इन्कम होतो टोटल. हो, बरोबर आहे. ग्रेट. या व्यतिरिक्त अजून काही ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट तुमच्या आहेत? इन्व्हेस्टमेंट म्हणलं तर सर एफडी आहे, बाकी अदर काय नाही इन्व्हेस्टमेंट. ओके, म्हणजे घर आहे स्वतःच, 2 टू व्हीलर आहेत आणि एफडी बँकेमध्ये, ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही सर. आणि माझा एक कॉर्पस 50,000 रुपये झालाय म्युच्युअल फंड मध्ये, आणि 1 लाख रुपये माझे ट्रेडिंग अकाउंटला आहेत. एवढंच फक्त आहे माझं बॅलन्स, बाकी काही नाही. एफडी कितीची असतील? एफडी सर तरी 8-1 लाख रुपये असतील टोटल. 8-1 लाख रुपये. बढिया. काय आपण गोल वगैरे असं काय ठेवतोय? काही प्लॅनिंग असं पुढे तुम्हाला करायचंय? सर मला प्लॅनिंगच्या बाबतीत विचाराल तर एक 5-1 वर्षानंतर, एक लय नाही पण एक 5-1 लाख रुपयाची 4 व्हीलर असावी. आणि एक 15 ते 20 वर्षानंतर इथून पुढे एक अजून एक 2 ते 3 एकर जमीन घेण्याचं स्वप्न आहे. आणि बस नाही, लाईफ व्यवस्थित एन्जॉय करत जगायचं, त्याच्या पलीकडे काही नाही. बढिया बढिया. जमीन कधी घ्यायचं नाही? सर आता ते मिळण्यावरती आहे, डिपेंड आहे. कसं म्हणजे 10 वर्षानंतर तरी सर, की बाबा असं जमीन काहीतरी आपल्या कमायचं, त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे हे उत्सुकता आहे, त्यामध्ये काहीतरी घेतलं पाहिजे आपण. हा, कारण जमिनीमध्ये मला जास्त जमिनीमध्ये गावाकडे हेच असतं की तुम्ही भले हेलिकॉप्टर घेऊन आलात तर त्याला एवढं वेटेज मिळणार नाही, पण मुलांनी ज्यावेळी 1 एकर स्वतःच्या पैशाने जमीन घेतली की एक प्राऊड फील होतं आई वडिलांना, की त्यांना तेव्हा वाटतं मुलांना काहीतरी कमवलंय. हे आमच्या घरी की माझी आजी किंवा वडील अजूनही म्हणतात, शेती किती घेतली, किती खर्च केली, त्यावरून तुमची खरी व्हॅल्यू ठरते. जग काही म्हणू, याच्याकडे करोडो रुपये आहेत, नाही ते तेव्हाच म्हणतील जेव्हा तुम्ही एखादी जमीन परचेस करणार. ग्रेट. सो आता जर आपण प्लॅन तुमचा बघितला, आता ट्रेडिंगचे 1 लाख रुपये तुम्ही म्हणताय, ट्रेडिंग करताय? करतो सर सेलिंग, कधी वेळ भेटला एक लॉंगची पोझिशन घेऊन ठेवतो, कधी भेटतात ऑपोजिट पोझिशन गेली तर लॉस पण होतो सर. ओके. आता सर मार्केट आता करंटची सिच्युएशन काय झालंय माहिती का सर, मी टाटा मोटर्स आहे ना 700चा पी ट्रायंगल मारला होता, 700चा पी आणि 900चा सी शॉर्ट केला होता एक 8 दिवसापूर्वी. आणि एवढ्या आठवड्याचं मार्केट मी ज्यावेळेस शॉर्ट केलं त्यावेळेस 780 ला होतं टाटा मोटर्स, आणि आता आलाय 720च्या आसपास. त्यामुळे मला तिथं एक ट्रायंगल मध्ये एक 300 रुपये लॉस दिसतोय सर. ओके, स्ट्रँगल आहे म्हणजे पोझिशन स्क्युअर अप केलेलं नाही, स्क्युअर अप केलेलं नाही, चालूच आहे पोझिशन. ओके ओके ओके. म्हणजे जनरली तुम्ही ऑप्शन सेलिंग करताय? हो, बाईंगच्या शास्त्र नाही, मी बघतच नाही बाईंगकडे, सेलिंग. परफेक्ट आहे. आणि तेही हेज पोझिशन असतात, स्ट्रॅडल स्ट्रँगल करताय, त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाहीये. हो, बढिया. ओके, ती एक गोष्ट झाली. सो मेजरली माझं म्हणणं असेल, ट्रेडिंगमध्ये मेजर कॉर्पस नको, थोड्या थोड्या अमाऊंटने चालू दे. जर सक्सेस रेशो वाटला, चांगल्या गोष्टी दिसल्या तर पुढे जाता येईल, पण जास्त मोठी अमाऊंट नको. नाही सर, जास्त अमाऊंट नाही त्याला. ओके, जाऊयात स्टेप बाय स्टेप, सगळ्या गोष्टी होत जातील, फक्त गडबड नको. म्युच्युअल फंडमध्ये एक्झिस्टिंग तुमच्या इन्व्हेस्टमेंट आहेत, 50,000 इन्व्हेस्टमेंट आहेत म्हणताय. लमसम केलेली SIP वगैरे सुरू आहे? लमसमच चालू आहे, सगळं लमसमच. शॉर्ट मध्ये आपल्याला काही ज्याची गरज नाही असंच पैसे SIP मध्ये टाकले. आणि सर SIP नाही, SIP ऍक्च्युअली माझ्या 2,000ची SIP आहे, पण तुम्ही जे सांगता स्मार्ट SIP, ज्यावेळेस मार्केट पडेल त्यावेळेस ऍव्हरेजिंग करा, हे तुमचं मी फॉलो करतो. रिचमीचे नोटिफिकेशन वगैरे येत असतील तुम्हाला की मार्केट डाऊन आहे वगैरे, तो अंदाज? ओके, बढिया बढिया. स्मार्ट SIP खरोखर चांगले रिटर्न देते बरं का. म्हणजे एक छोटी SIP तुमची चालू राहू देच, आणि जो मोठा कॉर्पस आहे ना, जेव्हा जेव्हा मार्केट चांगल्या लेवलला येतं, डाऊन दिसतं,
त्यावेळी तुम्ही तो फंड ऍड करू शकता आणि जेन्युअनली त्याचे रिटर्न चांगले बनतात. कधीपासून इन्व्हेस्टमेंट करताय म्युच्युअल फंडमध्ये? एक वर्ष होऊन गेलं सर. पहिली सुरुवात 1,000 पासून चालू केली, त्याला एक वर्ष पूर्ण होऊन गेले. 18 हप्ते झालेत, म्हणजे 18 महिने झाले. ग्रेट. पहिली इन्व्हेस्टमेंट चालू केली. किती रिटर्न मिळाले तुम्हाला पर्सेंटेज मध्ये? पहिल्या म्हणजे त्याचा टोटल रिटर्न दाखवते ना सर, काहीतरी 23-24% आहे. आता काल जास्त मार्केट पडल्यामुळे आज जरा लॉस बराच दिसतो होते. अच्छा, अदरवाईज एक ऍव्हरेज 23-24% रिटर्न तुम्हाला आहे. हो. आणि मार्केट काल डाऊनच होतं, म्हणजे डाऊन असून सुद्धा 23-24%. मी तसं 40%, ज्यावेळेस मार्केट हाय होतं त्यावेळेस 40% रिटर्न पण पाहिलेलं आहे त्या सभेमध्ये, पहिल्या स्कीममध्ये. 40%. बढिया. चलो ठीक आहे, म्हणजे दिसतात पण नंतर ते ऍव्हरेज आउट होत जातात. म्हणजे जे तुम्ही 22% लेजिटिमेट रिटर्न आहेत, डिपेंड ऑन दी मार्केट सिच्युएशन डेफिनेटली आहे, पण काही खराब नाही आहेत. 20-22% भलेही चला आपण 15% जरी अचीव्ह करू शकलो ना मार्केटमधून, खूप मोठी अमाऊंट होते. 5 वर्षात ऑलमोस्ट पैसे डबल होतात 15%. चांगला चंक बनतोय. पण मला सांगा, 20,000 रुपये तुमचा इन्कम, एक्सपेन्स काय आहे घरचा तरी अप्रॉक्सिमेटली? माझ्या सॅलरीमध्ये सर सध्या तर काही एक्सपेन्सेस नाही. थोडंफार 2-3 हजार रुपये घर खर्चासाठी जातात. आता लग्न झाले म्हणजे थोडंफार काय सांगितलं आणावं लागते. त्याच्यानंतर एक माझा मोबाईलचा EMI आहे 1,500 रुपये जातो. आणि माझ्या पेमेंट सॅलरीमधनं मी पर्सनली 2,000 रुपये या सॅलरीमध्ये टाकतो. ओके. म्हणजे जे पहिले 2,000 रुपये जातात ते दुसऱ्या बँकेमध्ये माझं अकाउंट आहे, ते बँक थ्रू SIP येते, कट होऊन ऑटोमॅटिक जातात. आणि माझ्या सॅलरी मधून जातात ते मी स्मार्ट SIP करतो. ज्यावेळेस मार्केट वाटेल मला डाऊन, पण महिन्यातून मी 2,000 रुपये टाकतोच. जरी मार्केट डाऊन नाही आलं, वरती असेल तरी टाकायचं, म्हणजे टाकतो, फिक्स म्हणून टाकतो. ओके. 2,000 आणि 2,000 बँकेतून, 2,000 स्मार्ट SIP. आणि सर आता करंट मला 25 वर्ष पूर्ण झालं, 26 वर्षामध्ये गेलो, तर म्हणलं काहीतरी वेगळं करायचं. त्या हेतूने एक 3 लाखाची एफडी केली. तर 3 लाखाच्या एफडीतून EMIs लावले. मंथली मला 3,150 रुपये भेटतात. 3,150 मध्ये 3,000 रुपये काढतो आणि डायरेक्ट 31 तारखेला जमा होतात, महिन्याच्या शेवटच्या दिवशी त्या अकाउंट जमा होतात. तिथून उचलतो डायरेक्ट SIP मध्ये टाकून म्युच्युअल फंड मध्ये ऍड करताय? म्युच्युअल फंड मध्ये ऍड करून. म्हणजे आता मंथली आपण 5,000 ऍड करतोय असं म्हणू शकतो? 7,000 टोटल मंथली. 7,000 रुपये इन्व्हेस्टमेंट होती SIP मध्ये. वाव, ग्रेट. आणि याच्यामधून जे शिल्लक राहील बॅलन्स, सगळा खर्च वगैरे भागून राहिला बॅलन्स मी डीमॅट अकाउंटला ट्रान्सफर करतो. सगळा खर्च वगैरे जाऊन काय 5,000 राहू, 7,000 राहू, 8,000 राहू. बढिया. ओके, काहीच हरकत नाहीये. सो ही इन्व्हेस्टमेंट पुढे जाऊन काय वाढवण्याचा वगैरे प्लॅन आहे? तसं इन्कम वाढेल, सॅलरी वाढेल. आता काय माहिती का सर प्रॉब्लेम, जे घरचे पैसे घरच्या शेतीतून येतात ते मला हे डायरेक्ट ट्रान्सफर करता येत नाही, कारण घरच्यांचा एवढा विश्वास नसतो त्याच्यावरती सगळ्यामध्ये मार्केटमध्ये. त्यामुळे मी जास्त मेजर तिकडचा पैसा ट्रान्सफर करत नाही. ह्याच्या व्यतिरिक्त सर एक पॉलिसी घेतली मी, 2.5-3 वर्ष होत आले LICची. तर त्याचा प्रीमियम मला 55,000 रुपये वर्षाला मी पे करतो. अरे बाप, वार्षिक 55,000. कोणती पॉलिसी आहे? हा जरा डिसिजन चुकला असं मला वाटतं. टर्म पॉलिसी, जीवन लाभ काहीतरी त्या प्लॅनचं नाव आहे. पॉलिसी मी बाय केली. 3 वर्षानंतर थांबवण्याचा माझा प्लॅन आहे, पण 3 वर्ष कंटिन्यू करायला कसं त्यांचा नियम आहे, तर भरलेले पैसे मिळत नाही रिटर्न असं म्हणतात. नियम चेंज झालाय, ऑलरेडी नियम चेंज झालेला आहे. जर एखादी पॉलिसी तुम्हाला बंद करायची असेल, यू कॅन स्टॉप इट ऍट एनी टाइम. पर्सेंटेज वाईज तुम्हाला 30%, 40% ती अमाऊंट तुम्हाला परत मिळते, डिपेंड ऑन किती वर्ष त्याला झालेले. 30% तर मिनिमम मिळतात. होतं असं की बऱ्याच पॉलिसी, आता तुमची कुठली आहे काय मला माहिती नाही, त्याच्याबद्दल मला डायरेक्टली कमेंट नाही करायची आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या की पैसे मला कमी मिळतील म्हणून मी इन्व्हेस्ट करत जातो आणि पुढचे पैसे पण त्यात अडकवत जातो. मला क्लिअरली समोर दिसतंय की या XYZ गोष्टीमध्ये मी पैसे टाकले आणि हे पैसे पुढे जाऊन मला कमी रिटर्न देणार आहेत, राईट? कमी रिटर्न देणार आहेत म्हणून सुद्धा मी पुढे आणि कंटिन्यू त्यातच पैसे टाकत जातो, म्हणजे पुढचे पैसे पण मी ब्लॉक करून टाकतो. तो एक डिसिजन होतो. ओके. 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, हेल्थ आणि लाईफ. याचा काही इन्शुरन्स तुम्ही केलाय? नाही सर, पर्सनली तर नाही. काय अरे बाप, हे पॉलिसीच आहे फक्त LICची, बाकी काही नाही. पण त्यामध्ये कव्हर खूप कमी मिळत असणार आहे, आय थिंक सो.
नाही सर, काय कल्पना नाही त्या बाबतीत. अरे बापरे, विदाऊट कल्पना. एक गोष्ट लक्षात घ्या, कुठलाही जेव्हा आपण एखादी पॉलिसी घेतो ना, तेव्हा ब्रॉडर लेवलला इन्क्वायरी करायची. मला यामधून कव्हर किती मिळतोय, रिस्क कव्हर किती होणार आहे, त्याचे बेनिफिट्स मला काय आहेत, रिटर्न मला किती मिळणार आहे, त्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करूनच ती घ्यायची असते. गडबड करून घेतलात ना की मग असा गोंधळ उडतो. कारण तुमचा इन्कमच्या हिशोबाने ऑलमोस्ट जेवढं तुम्ही म्युच्युअल फंड स्टॉकला टाकताय, एका पॉलिसीमध्ये पैसे टाकताय, तेवढे खूप मोठी अमाऊंट तुमची जाते त्यात. ठीक आहे. एज ही तुमचं कमी आहे, ऑलमोस्ट 25 असल्यामुळं ना तुम्हाला हेल्थ आणि टर्म दोन्ही खूप चीप रेटला मिळतील. म्हणजे हार्डली 1000-1500 रुपयामध्ये तुम्हाला चांगले कव्हर मिळतील. 50 लाखाचा जरी तुम्ही पॉलिसी करायला गेलात ना टर्म इन्शुरन्स, तरी सुद्धा महिन्याला 1000 रुपये खूप झाले. वर्षाला 12-15 हजार, मॅक्सिमम 20,000 तुम्हाला 50 लाखाचा कव्हर त्यामध्ये मिळू शकतो. ही एक गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट, हेल्थ करा, फॅमिली फ्लोटर घ्या. आता फॅमिलीचा फायदा काय होईल हे तुम्हाला सांगतो. जसं आता नवीन लग्न झालंय, तर ऑब्व्हियसली पुढे जाऊन मुलंही होणारच आहेत, त्याचाही खर्च असणारच आहे. तर तो जो डिलिव्हरीची कॉस्ट सुद्धा त्यामधून कव्हर होत आहे, जर आपण हेल्थ इन्शुरन्स चांगल्या कंपनीचा घेत असू. इफ यू वॉन्ट एनी हेल्प, आम्ही सुद्धा तुम्हाला हेल्प करू शकतो त्यामध्ये, की कुठला घेऊ शकता, तुमच्यासाठी कुठला हेल्थ इन्शुरन्स बेटर असू शकतो, तेही आम्ही मदत करू तुम्हाला डेफिनेटली. सो फॅमिली फ्लोटर एक घ्या, 10 लाखाचा कव्हर घ्या, त्यामध्ये 7.5 किंवा 10 लाख घेतला तरी ठीक आहे. सुरुवात 10 पासून करूयात, नंतर जसं पुढे वर्ष जात जातील आपण गरज पडली तर वाढवूयात. सो मीन वाईल ही सुरुवात करून पुढे आपण तोही प्लॅन चेंज करता येईल आपल्याला. 10 लाखांनी सुरुवात होऊन जाईल. आणि महत्वाची गोष्ट काय आहे की हे आपल्याला खूप कमी रेटला मिळतील आता, कारण एज बेनिफिट आहे आपल्याकडे. एज कमी असल्यामुळे होऊन जाईल. तुमचंही तुमच्या वाईफचंही दोघांचं मिळून तुम्ही फॅमिली फ्लोटर करू शकता. कारण आई वडिलांचं एज तुम्ही ऑलरेडी सांगितलंय जास्त आहे, त्यामुळे त्यांना आताही कव्हर मिळणार नाहीत. पण तुम्ही ऍटलिस्ट दोघांसाठी तुमच्या करून घ्या, जेणेकरून ते एक होऊन जाईल. म्हणजे 2-2.5 हजार रुपये आपण पकडू की 2.5 हजार आपले तिकडे स्पेंड होतील. बरोबर. बाकी अमाऊंट आपण आता म्युच्युअल फंड मध्ये सुरू आहे, याला थोडंसं अग्रेसिव्हली घेऊन जाऊ. अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता की तुमची जी एफडीज आहेत ना, ती तुम्ही लमसम मध्ये ट्रान्सफर करू शकता म्युच्युअल फंडला. आता एंड ऑफ दी डे तुमचे घरचे ऍक्च्युली मानत नाहीत की म्युच्युअल फंड किंवा स्टॉकला, राईट. सो त्यांच्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या तशाच राहू देत एफडीमध्ये. अननेसेसरी त्यांना पुश करण्यात काहीच पॉईंट नाहीये. सो जोपर्यंत ते ऍग्री होत नाहीत किंवा जोपर्यंत त्यांना याची व्हॅल्यू कळत नाही, तोपर्यंत ते तिथंच राहू दे. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या एफडीज केलेत ना त्या तुम्ही शिफ्ट करू शकता म्युच्युअलला, जेणेकरून त्या कॉर्पसला चांगले रिटर्न मिळतील. आणि जो आपण इमर्जन्सी फंड एफडीज मध्ये पार्क करणार आहोत, तो तुम्ही पार्क करू शकता म्युच्युअल फंडला. लक्षात घ्या, तुमचा इमर्जन्सी फंड, आता आपण त्याला नाव देऊ शकतो इमर्जन्सी फंड, तो ऍक्च्युअली इमर्जन्सी फंड नाहीये. तुमच्या आई वडिलांचा ऑलरेडी कॉर्पस आहे, तो सुद्धा ऍक्च्युअली तुमचाच आहे ना. सो दॅट त्याला इमर्जन्सी फंड म्हणून कन्सिडर करूयात आणि तो एफडी मध्येच राहू दे. आणि तुमचा जो कॉर्पस आहे आता एफडी मध्ये, तो आपण शिफ्ट करू शकतो म्युच्युअल फंड्समध्ये, जेणेकरून त्याला चांगले अग्रेसिव्ह रिटर्न मिळतील. कारण होईल काय की आपण 1000-2000 आणि 5000 तुमचा कॉर्पस मोठा नाही बनणार. आणि आय थिंक आता तुम्ही जो जॉब करताय तो लॉंग टर्म व्ह्यूनीच करताय. नाही सर, जॉब एक 2-3 वर्षानंतर सोडणार आहे. माझं प्लॅनिंग असं आहे की शेती करायची, शेती प्लस एक शेतीपूरक बिझनेस. जर आता वडिलांचं वय म्हणजे ऑलमोस्ट रिटायरमेंट साठीच आहे, त्यामुळे त्याच्यामध्येच काय थोडंफार बदल करून त्याचा बिझनेस मोठा न्यायचा आणि ट्रेडिंग मधून काय थोडंफार अजून काय नॉलेज ग्रो करून काय त्यातून थोडंफार रिटर्न असं मिळून मोठं चालायचंय. जॉब आला की टेन्शन आलं, सगळं म्हणजे घरी पण जास्त वेळ देत आहेत ना. बरोबर आहे, बरोबर आहे. बट मला एक सांगा की जर तुम्ही आता जॉब सोडलात, बिझनेस करणार, ऍज पर माय नॉलेज शेतीमधून आणि 3-4 एकरामधून तुम्ही काय हेवी इन्कम नाही जनरेट करू शकत. हो सर, एक थोडाफार फरक पडू शकतो. एक वर्ष 1 लाख ड्रॉप होऊन इकडे 1 लाख वाढवू शकतो, त्याच्या पलीकडे नाही. म्हणजे ऍक्च्युअली 1 लाख कमीच पडणार आहे सुरुवात स्टार्टिंगला. तर जॉब मध्ये काही ग्रोथ नाहीये चांगली. ग्रोथ आहे पण मल्टी स्टेट असल्यामुळे आणि बाहेर जायचं म्हणलं तर घर सोडून जाऊ शकत नाही, हा प्रॉब्लेम. मग इकडचा होणार जर तुम्ही जॉब. करेक्ट आहे. दुसरीकडे गेलं तर जॉबवर डिपेंड राहावं लागणार. हे कुठं म्हणजे ऑलमोस्ट शेती प्लस
म्हणजे 50% बिझनेस ड्रॉपच होणार मी जर सोडून गेलो. राईट राईट राईट. म्हणजे जे आता तुमचा बिझनेस इन्कम म्हणजे शेतीतून येतोय किंवा शेळी पालनातून येतोय तो इन्कम तुमचा ड्रॉप होणार आहे. मग कुठे ना कुठेतरी तो लॉस होणारच आहे तुम्हाला. सो बेटर वे आहे की फॅमिली सोबत राहून तुम्हाला बिझनेस करायचा आहे. आणि अजून जरा बेटर चांगले क्रिएटिव्ह आयडियाज तुम्ही लावत गेलात तर तुमचा शेतीपूरक व्यवसाय जो तुम्ही म्हणतायत त्यामधून सुद्धा तुमचं अर्निंग चांगलं वाढत जाऊ शकतं. अजून बरेच ऑप्शन पण की तुम्ही दुसऱ्यांची शेती करायला घेऊ शकता. त्यामधून एक छोटा मोठा इन्कम सोर्स आपण ऍड करून अजून चांगला इन्कम करत जाऊ शकतो. आहे ही सुद्धा आयडिया तुमची चांगली आहे तशी. मग मीनवाईल आपल्याला थोडासा कॉर्पस चांगला बनवत जायला पाहिजे. त्याच्यावर थोडंसं तुम्ही फोकस करा. आता जर SIP जर तुम्हाला अजून चांगली स्ट्रेच करता आली किंवा आहे ही 7,000ची जरी आपण कंटिन्यू करून लमसम मध्ये चांगली जर तुम्हाला ऍड करता आली तर बेटर आहे तुमच्यासाठी. सो आता 7,000 सोडून अजून आधेमध्ये काही ऍड करू शकतो आपण. किती ऍड करू शकतो अमाऊंट? माझ्या सॅलरी मध्ये तर नाही शिल्लक काय राहत, पण शेतीतून वगैरे त्याच्यामधून पैसे शिल्लक राहतात ते ऍड करू शकतो. किती ऍड करायचे म्हणजे एक वर्षाला 1 लाख रुपये एक्स्ट्रा ऍड करू शकतो मी, काय प्रॉब्लेम नाही. करेक्ट. आणि आता कॉर्पस तुमचा काय आहे? तर आता टोटल माझ्या 5 स्कीम आहेत त्यामुळे एक 50,000 रुपये असेल. टोटल इन्व्हेस्टमेंट 50,000 आहे, बरोबर आहे ना? हो. ओके, करेक्ट. सो आता इथून पुढे जर जे काही तुम्ही ऍड करणार आहात ते दर वर्षाला ऑलमोस्ट 1 लाख रुपये तुम्ही ऍड करू शकता. ओके. सो अशा प्रकारे जर आपण पुढे जात गेलो तर हार्डली 1, 2 ते 3 वर्षांमध्ये तुमचा कॉर्पस एक 5 लाखाला क्रॉस करून जाईलच, इझिली जाईल. बी स्पेसिफिक जर 15% जरी आपण रिटर्न पकडले तरी सुद्धा 3च वर्षात तुम्ही इझिली 7-1 लाख रुपये क्रॉस कराल, बरोबर? आवाज येतो माझा तुम्हाला? हो सर, येतोय, क्लिअर येतो आवाज. हा. सो इझिली तुम्ही 5-1 वर्षांमध्ये अप्रॉक्सिमेटली तुमच्या फंडची व्हॅल्यू 14 लाखापर्यंत जाऊ शकते जर मी 1-1 लाख रुपये ऍड करत जातोय तर. आणि येणाऱ्या 10 वर्षांमध्ये जर तुम्ही बघितलात की फक्त आपण इमॅजिन करतोय तुम्ही 1 लाख रुपये ऍड करत जाताय आणि येणाऱ्या 10 वर्षांमध्ये तुमच्या फंडची व्हॅल्यू 43 लाख रुपये होऊ शकते. मोर दॅन 43 लाख येणाऱ्या फक्त 10 वर्षांमध्ये. आणि हे इझिली पॉसिबल आहे. म्हणजे अति मोठ्या काही इन्व्हेस्टमेंट करत नाही होत आपण, हार्डली 1-1 लाखच ऍड करत जातो. सर ऐका सर, माझा एक डाऊट होता सर, विचारू का? येस विचार. तर हे म्युच्युअल फंड जे आता रिटर्न देतात ऍव्हरेज, आपण ऍव्हरेज 15% धरतोय, हे इथून मोठे कंटिन्यू असे किती वर्ष चालतील? असे आपली इंडियाची ग्रोथ होती नंतर इंटरेस्ट रेट कमी होणार त्याच्या मानाने, असं माझ्या मनात शंका येते. आता तुम्ही म्हणता तुमच्या व्हिडिओतून ऐकलंय की मी अमेरिका, जपान या देशामध्ये इंटरेस्ट रेट नाहीच्या बरोबर आहे, म्हणजे आपण जे एफडी करतो त्या नाहीच्या बरोबर आहे. जर आपल्याकडे तशी कंडिशन आली की इंटरेस्ट रेट, समजा आम्ही जे एफडी केलं त्याला इंटरेस्ट रेट नाहीच्या बरोबर आहे, आपली म्युच्युअल फंड त्या प्रमाणात आत्ताच्या प्रमाणात ग्रोथ करतो त्या प्रमाणात करतील का? सिम्पल लॉजिक आहे बघा, मी तुम्हाला क्लिअर सांगतोय. आपल्याकडे इंटरेस्ट रेट डेफिनेटली 2-4% येणार आहेत आणि येणारच, कंपल्सरी यायला पाहिजे. जर आपल्याला आपल्या देशाची ग्रोथ करायची असेल तर इंटरेस्ट रेट अग्रेसिव्हली खाली आणावे लागतील. आणि जर ते आणले नाहीत तर देशाची ग्रोथ होणार नाही, दॅट इज फॉर शुअर. कारण एक सिम्पल लॉजिक लक्षात घ्या, एखादा व्यवसाय, आता डीमार्टचं नेट प्रॉफिट मार्जिन किती आहे? 7%. बऱ्याच बिझनेसचं प्रॉफिट मार्जिनच 10%-12% असतं. आणि इकडे आपल्याकडे व्याजदर सुरू आहे. व्याज दर म्हणतोय मी, कोणाला? कर्ज घेणाऱ्यांना 10% कर्ज दिले जातात. मग तो कर्जाचं व्याजच भरतोय 10%, त्याला बिझनेसमध्ये मिळवायचं काय? हा प्रॉब्लेम होऊ शकतो. मग या केसमध्ये सिम्पल लॉजिक आहे की जोपर्यंत अमेरिकेसारखे इंटरेस्ट रेट ड्रास्टिकली आपण ड्रॉप करत जाणार नाही तोपर्यंत आपला इन्कम होणार नाही. आणि म्हणूनच इन्कम होणार नाही का? तर जोपर्यंत आपल्याला व्याजदर कमी रेटने मिळणार नाही तोपर्यंत, राईट? आता व्याजदर कमी झाले, पण व्याजदर कमी झाल्यामुळे काय होणार आहे? तर जे बिझनेसेस आहेत त्यांना चांगला फायदा होणार आहे. लक्षात घ्या, बिझनेसेसना चांगला फायदा होणार आहे म्हणजे बिझनेसचे प्रॉफिट मार्जिन वाढत जाणार आहेत. मग बिझनेसचे प्रॉफिट मार्जिन वाढले याचा अर्थ कंपन्या चांगल्या प्रॉफिटमध्ये आल्या, आणि कंपन्या चांगल्या प्रॉफिटमध्ये आल्या याचा अर्थ त्यांचे शेअर वर गेले. सिम्पल लॉजिक आहे. आणि म्हणून आपला हा येणारा 10-15 वर्षाचा जो म्युच्युअल फंडचा किंवा स्टॉकचा जो पिरियड आहे ना, हा गोल्डन पिरियड आहे. म्हणजे आजपर्यंत इतिहासात ना कोणी एवढा फायदा बघितलाय, ना 15-20 वर्षानंतर पुढे कोणी बघेल. कारण जो गोल्डन पिरियड अमेरिकेचा होता ना,
जो डेव्हलप्ड कंट्री होण्याचा, डेव्हलपिंग पासून डेव्हलप्ड होण्याचा हा एक पिरियड आहे ना, हा अग्रेसिव्ह पुढे ग्रो होत जातो आणि तो फायदा करून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. म्हणजे आत्ता जर आपण चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट करत गेलो तर अग्रेसिव्ह रिटर्न आपल्याला मिळू शकतात. आणि नो डाऊट हे मार्केट आहे, शेवटी अप अँड डाऊन होत राहणार, रिटर्न वर खाली होत राहणार. पण हिस्टॉरिक रिटर्न जरी तुम्ही बघितले तरी सुद्धा आपले ऍव्हरेज 15% होते. हे तर तुम्ही मानताय 15, 16, 17% इंडेक्सचे रिटर्न आपल्याला दिसत आहेत. पण त्यातच जर तुम्ही स्मॉल कॅप रिटर्न बघितला तर कुठच्या कुठे ते दिसतात. म्हणजे 30-40% काय, 50% काय, पण त्याला आपण कन्सिडर नाहीच करत आहोत. आपण फक्त 15% लिजिटिमेट एक्सपेक्टेशन आहे. आणि हे सेम हिस्ट्री झाली अमेरिकेची पण, जपानची पण, तिथं सुद्धा आले होते अग्रेसिव्ह रिटर्न्स. बट आता 15 नंतर, 20 वर्षानंतर किंवा 30 वर्षानंतर आय डोंट नो की कन्सॉलिडेशन मध्ये जाऊ शकतं, ग्रोथ होणारच नाही. मग सगळ्या गोष्टी त्यावेळी जर आपल्या डोळ्यासमोर असतील की आता ग्रोथ नाही आहे, म्युच्युअल फंडमधून रिटर्न येत नाहीयेत, स्टॉकमधून रिटर्न येत नाहीयेत, आपण त्याला दुसरीकडे स्विच करू. जसं एफडीचा काळ होता की 12%, 15% पण व्याजदर होते, 10 होते, 8 आले, 7 आले, 6 आले, हे कमी होत गेले. मग नंतर आपण ऑप्शन शोधले आणि म्युच्युअल फंड स्टॉकमध्ये आलो. तसंच कदाचित म्युच्युअल फंड आणि स्टॉकचं पण सॅच्युरेशन येईल 15 वर्षानंतर, 20 वर्षानंतर, 30 वर्षानंतर. मग त्यावेळी कदाचित आपण दुसरा असेट क्लास शोधू. पण माझ्या मताप्रमाणे हे लगेच काय 5-50 वर्षात येणार नाही आहे गोष्ट. कारण बिझनेस आहे तर तुमच्या देशाची ग्रोथ आहे, सिंपल लॉजिक आहे. आणि बिझनेस सारखी दुसरा कुठलाच ऍसेट क्लास तुम्हाला देत नाही. त्यामुळं मला वाटत नाही की लॉंगर रन मध्ये म्युच्युअल फंडला काही इम्पॅक्ट होईल किंवा स्टॉकला इम्पॅक्ट होईल. ओके, ठीक आहे सर, समजलं मला, क्लिअर झालं. आणि सिंपल काय आहे, सगळा बटनाचा खेळ आहे, आपल्या हातात गोष्टी आहेत. जर आपल्याला काही वाटलं तर आपण सेल करू शकतो, ऍड करू शकतो, विड्रॉ करू शकतो. प्रत्येक गोष्ट आपल्या हातात आहे. काही आपण गोल्डच्या फंडमध्ये ऍड करू शकतो, काही डेट फंडमध्ये ऍड करू शकतो, काही पैसा आपण बॉन्ड्समध्ये टाकू शकतो, काही सिल्वरमध्ये तुम्ही ऍड करू शकता. मल्टिपल ऑप्शन आहेत किंवा हायब्रिड म्युच्युअल फंड स्कीम्स पण आहेत. पण आत्ता माझ्या हिशोबाने ना, ही ऍडवाइस नाही आहे, एज्युकेशन पर्पजसाठी सांगतो, पण अग्रेसिव्ह जायला चान्स आहे आता. की जेवढं चांगलं अग्रेसिव्हली आपण जाऊ शकतो ना तेवढा चांगला फायदा आहे. ओके सर, अजून काही डाऊट? म्हणजे डाऊट होता तर क्लिअर झाला सर. कारण जर तुम्हाला दिसतंय ना इंटरेस्ट रेट कमी होणार आहे, प्रॉब्लेम हा होणार आहे, राईट. पण तो प्रॉब्लेम बँकिंगला होणार आहे. त्यांना फंड्स आणणं कठीण जाणार आहे. कारण लोक सहजासहजी एफडी करणार नाहीत बँकेत जाऊन, कारण व्याजदर कमी आहे ना. पण व्याजदर कमी असलेल्याचा फायदा डेफिनेटली कंपन्यांना होणार आणि कंपन्या चांगल्या ग्रो करणार. आणि कंपन्या जेवढ्या चांगल्या ग्रो करतील मार्केट चांगलं ग्रो करणार आहे. सिंपल लॉजिक आहे यामागं. आणि म्हणून हे व्याजदर कमी होणं गरजेचं आहे. जर हे व्याजदर कमी नाही झालं तर डेफिनेटली मार्केटची तेवढी चांगली ग्रोथ होणार नाही जी आपण अपेक्षा ठेवतोय ती. म्हणून आता रेटकट वगैरे भारतात पण चर्चा सुरू आहे बघा. 8 फेब्रुवारीमध्ये वगैरे करायची, काय करायचं हे प्रत्येक आता नेते मंडळींनी पण बोलायला सुरुवात केली की रेटकट करूया म्हणून. त्याचं कारण ते आहे. आणि सिंपल लॉजिक आहे बघा, आपण मार्केटमध्ये किंवा मी स्वतः पण मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतोय म्हणून काही मी अंधभक्ती करत नाही की डोळे झाकून चला यार मार्केटमध्येच पैसा लावा, होणारच आहे होणारच आहे. स्वप्नात जगायचं नाही आपल्याला. ज्या वेळेला वाटेल मार्केटमध्ये ग्रोथ नाहीये, कदाचित तुम्ही त्यामुळे शेतीतून चांगलं उत्पन्न करत असाल त्या कदाचित 20 वर्षानंतर, 25 वर्षानं जर तुम्हाला वाटलं की आता ग्रोथ मार्केटमध्ये चांगली दिसत नाही, आपण 4-5 एकर शेती घेऊ, 2 एकरचं टार्गेट आपण 4 एकर करून टाकू, काही प्रॉब्लेम नाहीये. आपण शेतीतून उत्पन्न कमवू. तरी पण चालतंय, ठीक आहे सर. सिंपल लॉजिक आहे. म्हणजे जिथं वाटेल तिथं, जिथं ग्रोथ आहे तिथं पैसा आपला असायला पाहिजे, बस. बरोबर आहे. ओके, अजून काही डाऊट? नाही सर, डाऊट तर नाही. ओके, थँक्यू सो मच. थांबूयात आपण इथे. हो, ठीक आहे सर. काही हेल्प लागली तुम्हाला इन्व्हेस्टमेंट रिलेटेड, काही मदत लागली तर आम्ही आहोत, कॉल करू शकता. आमची टीम ही तुम्हाला हेल्प करेल. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. आय होप की 2-4 वर्षांनी एक चांगला बिझनेसमॅन बघू आम्ही, शेतीमधून चांगला उत्पन्न घेणारा, पेपरमध्ये नाव वाचायला आवडेल. नक्कीच. आणि कधी कोल्हापूरला येण्यासाठी या, ऑफिसला भेटूयात आपण. ओके, हो हो, ठीक आहे सर. डन सर, थँक्यू सो मच. भेटूया आपण परत. थँक्यू. आय होप की तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल. खूप काही शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. सिंपल आहे बघा. एकदम छोट्याशा खेडेगावातून ट्रेडिंगचं स्वप्न बघतो एखादा व्यक्ती, तोच व्यक्ती म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो, तोच व्यक्ती शेती करणार म्हणतो
आनंद वाटतो मला. 25 वर्षाचा एखादा व्यक्ती, एखादा तरुण जेव्हा शेतीमधून ऍज अ बिझनेस मी त्याला बघेन, त्याला पूरक व्यवसाय म्हणून अजून काहीतरी करेन आणि पुढे चांगल्या प्रकारे ग्रो करेन, ही स्वप्न ऐकताना मजा वाटते आणि आनंद वाटतो. कारण बळीराजा खरंच राजा होण्याची स्वप्न बघतोय. आणि एक सिंपल लॉजिक मी यातून शिकतोय की छोटी छोटी स्वप्न बघत सुद्धा आपल्याला खूप मोठं होता येतं. जगावेगळी करोडपती बनण्याची किंवा हजारो लाखो कोटी करण्याची त्यांची स्वप्न नाहीयेत. पण हार्डली मी 5,000, 7,000, 2,000 इन्व्हेस्ट करत 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 एक 5 लाखाची माझी 4 व्हीलर असावी, माझी फॅमिली आनंदी असावी, मी त्यांना चांगलं सांभाळावं, माझ्या फॅमिली सोबत मी असावं, मी फॉरेनला जावं, करोडपती व्हावं, घरातल्यांना सोडून मी तिकडे राहावं, हे एक वेगळा प्रकार झाला. पण एक टिपिकल मराठी माणूस की मी माझ्या फॅमिली सोबत राहणार, ग्रो होणार आणि चांगल्या प्रकारे माझ्या घरातल्यांची जी बेसिक स्वप्न आहेत आनंदात राहून मी ती पूर्ण करणार. आनंद वाटतो असेही पॉडकास्ट करताना. जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.